समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते महेंद्रजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। त्यांच्या सौभाग्यवती ह्या माजी उपसरपंच या सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। तर ऑल स्टार ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा, अर्थात ऑल स्टार ग्रुप म्हटलं की लगेच स्वप्नीलजी पाटील, त्याचबरोबर मोनीजी तरे महाबली क्रिकेटर साईस्पोर्ट खारबाव संघाचे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, तसेच साईस्पोर्ट खारबाव यांचं मिळालेलं तोला मोलाचं सहकार्य आज या स्पर्धेला प्रारंभ होतोय। उद्घाटन सोहळा पार पडला गणेशदादा गुळवी साहेब यांच्या शुभ हस्ते, तसेच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान सरपंच सन्मान्य महेंद्र पाटील साहेब प्रमुख उपस्थिती यांची जाणवली। त्या ठिकाणी रविकांतजी पाटील होते, रविकांतजी तरे, नरेशजी गुळवी, गुरुनाथजी पाटील, त्याचबरोबर आमचे महेंद्रजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांची उपस्थिती होती। यानंतर जी मॅच असणार आहे ती म्हणजे जयदुर्गा बी टेमघरपाडा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टनने संपर्क साधायचा आहे। दुसरी मॅच VR स्पोर्ट पूर्णा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे। संघाचे कॅप्टन आकाश पाटील, व्हेरी पॉप्युलर पर्सनॅलिटी फॉर्म पूर्णा आकाश पाटील असतील, प्रणय चौधरी असतील, चांगला संघ आहे, युवाचा संघ आहे हा। या उलट बंधनावरती काल्हेर जर बघितलं वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स असेल तर दिलीप पाटील, दिलीप पाटीलकडे खूप अनुभव आहे आणि नंदन पाटील यांचा अंदाज तरी वेगळाच आहे। यस, पवनजी विश्वकर्मा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। पवन विश्वकर्मा आपलं हार्दिक स्वागत आहे। क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि सलामीची जोडी सुद्धा खेळपट्टीवर जाते आणि संघाचा कॅप्टन कामेश पाटील स्वतः आणि पॉवर प्लेचा बादशाह म्हणून ज्याला आम्ही संबोधतोय किंग ऑफ रिंग, किंग ऑफ रिंग हे नाव सुभाष धुमाळ यांनी दिलेलं आहे। आमच्या अधिकांश भिवंडीमध्ये जे प्लेयर्सला जी नावं दिली आहेत ती सिद्दीक भाबे असतील यांनी दिलेली आहे, सुभाष धुमाळ, आणि माझ्याकडून बरीचशी आम्ही नावं देतोय। क्षेत्ररक्षण लावलं जातंय कारण पॉवर प्लेचा बादशाह का संबोधला ते पॉवर प्ले मध्ये नंदन पाटीलने लागोपाठ 6 चौकार लागवण्याचा विक्रम 2 वेळा केलेला आहे।
सिटीमध्ये पण 2 वेळा केलेला आहे आणि ग्रामीणमध्ये सुद्धा 2 वेळा, तब्बल 4 वेळा हा विक्रम प्रस्थापित त्याने केला. तो विक्रम त्याच्या नावावर आहे. एकमेव बॅटर असा आहे की ज्याने 4 वेळेला लागोपाठ 6 चौकार लगावलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. विहार स्पोर्ट पूर्णा संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रणय चौधरी असेल, आकाश पाटील असेल, संघाची बांधणी खूप चांगल्या प्रकारे त्याने केली. यंगस्टर जास्त दिसतील या संघातून खेळताना विहार पूर्णा संघातून. सलामी जोडी खेळपट्टीवर नंदन पाटील आणि नॉनस्टॅगर यांना कामेश संघाचा कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे आणि पहिला गोलंदाज असणार आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय राहुल चव्हाण. लॉंग रनअप. कालिकामाता क्रीडानगरी कालवार सुसज्ज अशी क्रीडानगरी. राहुल पहिलं षटक. पहिला चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे, बीट केलेला आहे. लॉंग रनअप आहे. आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार जर केला तर सर्वाधिक रनअप जर कोण घेत होता तर बॉब विलिस, इंग्लंडचा बॉब विलिस सर्वाधिक रनअप. 30 सर्कलच्या बाहेर येऊन स्टार्ट घेतोय राहुल चव्हाण. हा चेंडू मध्ये पूल करण्याचा प्रयत्न आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सोपा सुंदर झेल वाईडिश मिडॉनला. एक मोठा धक्का बसतोय तो बंद्यामारुती कालेर संघाला, कारण नंदन पाटील हा प्लॅटिनम डकवर बाद झालेला आहे. रॉयल डकवर बाद झालेला आहे. 0वर बाद झालेला आहे. खूप अशा अपेक्षा असतात खरं तर नंदन पाटील कडून, त्यामध्ये पूर्ण करू शकला नाही आणि आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी जातोय डावखुरा शैलीदार फलंदाज रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे डावखुरा शैलीदार. आता मात्र जबाबदारी रोशनवर वाढणार आहे, कारण जेव्हा नंदन बाद होतो ना तेव्हा जबाबदारी आपण पाहतो सातत्याने रोशन असेल, शरद असेल, कामेश असेल यांच्या जबाबदारी वाढते. राहुल वेगवान गोलंदाजी करतोय. कट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. धावबाची संधी होती. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बॅटला स्पर्श झाला आणि तेवढी शॉर्ट थर्डमॅनला निघून गेला आणि त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. खातं उघडतोय तो रोशन म्हात्रे आणि संघाचे खातं उघडलं. ते डावाला शुभारंभ होतोय. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायत खारबावचे सन्माननीय सरपंच महेंद्र पाटील साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वप्नीलजी पाटील तसे मोनीजी तरे आणि ऑल स्टार ग्रुप यांच्या वतीने आयोजन. स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
कामेशला माहिती आहे की नंदन लवकर बाद झालेला आहे. सूत्र त्याने आपल्या हातात घेतली. काय फटका खेळला होता. स्लॉग बघायला मिळाला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा कामेशच्या बॅट मधला हा षटकार बघायला मिळाला. स्विच इट, जबरदस्त फटका. चेंडू जाईल डीप कव्हर सीमारेच्या पलीकडे. मध्ये कामेशने एक विक्रम प्रस्थापित केला होता. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते आणि आज सुद्धा एक चांगली सुरुवात कामेश पाटील करताना दिसतोय. संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रंट. सुंदर स्विचचा फटका बघायला मिळाला. राहुल राईट आर्म पुन्हा एकदा. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हे धोकादायक ठरू शकतं. कामिशला जीवनदान देणं हे महागात पडू शकतं. पूल करण्याचा प्रयत्न मात्र क्लिअर करता आले नाही. बाउंड्री मिड विकेटची. झेल सुटते, सोपा झेल सुटते. जीवनदान मिळतंय, कामेशला जीवनदान मिळतंय आणि एक धावी पूर्ण होते. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 1-12. व्ही तानाजी दापोडे आणि जयदुर्गा टेमगरपाडा बी दोन्ही संघ कॅप्टन त्वरित संपर्क साधायचा आहे. व्ही तानाजी दापोडे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ग्रामपंचायत खारबादचे विद्यमान सरपंच, डॅशिंग सरपंच म्हणजे ज्यांची ख्याती आहे, ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना बंदरामध्ये काल्हेर संघाची सुरुवात खरं डळमळीत झाली, कारण संघाचा प्रमुख फलंदाज नंदन शून्यावर बाद झाला. त्यानंतर कामेशने एक चांगले फटके लगावले, एक षटकार लगावला आणि स्विचचा एक चौकार लगावला. 12 धावसंख्या. 1-12. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय अथर्व टावरे. आकाश पाटील आणि प्रणय चौधरीने खूप चांगला संघाची बांधणी केलेली आहे. यंगस्टर जास्त दिसतील. एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर बंदरामध्ये काल्हेर संघाला एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, वेगवान पार्टनरशिप. तसं बॅटिंग लाईन खूप छान आहे अजूनही, कारण नंदन जरी बाद झालं असलं तरी संघाचा कॅप्टन कामेश खेळपट्टीवर आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज रोशन म्हात्रे खेळपट्टीवर आहे. शरदला अजूनही बॅटिंगला यायचं आहे. शरद एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. आय थिंक मागच्या स्पर्धेमध्ये शरद खेळला होता, या स्पर्धेमध्ये शरदचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरं षटक अथर्व. स्विच खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव मात्र पूर्ण करा, कारण टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. पंचांचा लेग बायचा इशारा. पंच संदीप पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच राजेंद्र पाटील. आणि आमचे तिसरे पंच निवृत्ती मुकादम. हे तिसरे पंच असणार आहेत, जे आमचे टीव्ही पंच असतील DRS. दरम्यान षटकातील
पुढचा चेंडू आणि फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र दोघांमध्ये वाट कॅच अप्रतिम झेल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय. दोन क्षेत्ररक्षक समोरासमोर धावतायत ना, ते मी कॉलिंग करा. कारण बऱ्याचशा वेळेला दुखापत होण्याची शक्यता असते. कारण कित्येक वेळा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा अशा प्रकारची दुखापत झालेली आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉन गिलेस्पियाचं नाक तुटलं होतं. आणि आपण पाहतोय की ग्रामीणमध्ये सुद्धा सारंगावचा विशाल पाटील याला सुद्धा दुखापत झाली होती. स्वयंभू चषकमध्ये अंजूरचा 40+ खेळाडू आहे, याला तर डायरेक्ट ICU मध्ये शिफ्ट केलं गेलं होतं. तर तुम्ही कॉलिंग करा क्षेत्र. आता सुद्धा थोडीशी भीती जाणवत होती की दोघांमध्ये टक्कर होते की काय. तर कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. आर्यन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म यावर मात्र बॅकलिपला खाली केलं. हलक्या हाताने चेंडूला ढकललं. डीप मिडॉनला लोअर फुलटा चेंडू होता आणि हलक्या हाताने फक्त कुणालने ढकललं. कुणाल हे मधल्या फळीतील हा भरवशाचा फलंदाज आहे. कुणाल तरी म्हटल्यानंतर एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग करण्यामध्ये वाकबगार आहे. पण त्याने बघितले की 2 फलंदाज लवकर बाद झाले. बॅकलिपला खाली केलं, चेंडूला ढकललं आणि स्ट्राईक रोटेट केली. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या मात्र जी आहे ती 14. आर्यन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचं रनअप. ऑन दी अप चेंडू हवेत आणि मात्र एक तिसरा फलंदाज बाद झाले आणि आता मात्र प्रणय पाटील येते बॅटिंग करण्यासाठी. आमच्या माजी उपसरपंच सन्मानित रजनीताई महेंद्र पाटील आमच्यातून रजा घेताना आपलं अत्यंत आभार आम्ही व्यक्त करतोय. महेंद्रजी पाटील आपलं सुद्धा विशेष आभार, आपण उपस्थित राहिलात. सन्नीजी पाटील माजी सरपंच खारबाव आपलं सुद्धा विशेष आभार. चेंडू हवेत, वाट कॅच प्रतिम झेल घेतला जातोय तो म्हणजे लॉंग ऑफला आणि तिसरी सफलता या षटकामध्ये प्राप्त करतोय अथर्व. मध्ये पाहतोय तब्बल 3 फलंदाज बाद केले. आता मात्र अथर्व हॅट्रिक वर आहे. शरदला पाचारण केलेलं आहे. सरते शेवटी मात्र शरदला पाचारण केलं. शरदकडे एक क्षमता आहे आणि आता मात्र एक आहे की बंधना मारुती कालेर संघाला पार्टनरशिप बिल्डिंग करण्याची आवश्यकता आहे
आणि जर विहार स्पोर्ट पूर्ण संघाला प्रेशर अजून बिल्डअप करायचं असेल तर मात्र शरदला लवकर बाद करावं लागेल. पण काय गोलंदाजी अथर्व करतोय अथर्व टावरे, जबरदस्त 3 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 धाव लेग बायच्या रूपाने दिलेली आहे. 14 या धावसंख्येवर तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अथर्व टावरे मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचं होतं आणि एक यशस्वी षटकाची सांगता होते. षटक समाप्त होते. या षटकाचं गोलंदाजीचं पृथ्वीकरण अथर्वचं बघितलं आपण तर गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर बघितलं तर या षटकामध्ये धाव दिलेली आहे ती फक्त 1 आणि 1 लेग बाय आणि 3 महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त केल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 4 बाद 14. टॉससाठी तयार राहायचंय ते म्हणजे व्ही तानाजी दापोडे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा दोन्ही कॅप्टन. आपण सर्वप्रथम संपर्क साधायचा आहे. जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे व्हेरी पॉप्युलर पर्सन, स्वतः समालोचक सुद्धा आहेत. वेलकम. आपण यायचं मान्यवर कक्षामध्ये. दर्शन नाईक आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये या, कारण दर्शन नाईक एक सुद्धा कॉमेंटेटर सुद्धा आहेत. सुमधुर आवाज. दर्शन नाईक आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत करतोय मी सरपंच चषकमध्ये. जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत दर्शन नाईक आणि त्यांची ओळख आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण दर्शन नाईक एक युवा आणि सुप्रसिद्ध समालोचक सुद्धा आहेत. तिसरं षटक संघाचा कॅप्टन की मॅन आकाश पाटील, कंप्लीट ऑलराऊंडर. आकाश पाटील म्हटलं की कंप्लीट ऑलराऊंडर आहे. उत्कृष्ट बॅटर सुद्धा आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे. मात्र गोलंदाजीमध्ये काय करते ते बघायचं आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. आकाश चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेअर चेंडू होता. 51 धाव मिळते. धावसंख्या होते 15. 4 बाद 15. पहिल्या नंदन पाटील बाद झाला, त्यानंतर रोशन म्हात्रे बाद झाला, त्यानंतर कामेश पाटील आणि त्यानंतर प्रणय पाटील. कुणाल आणि शरद अशी जोडी खेळपट्टीवर. आकाश फुल टॉस, सुंदर फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आलाय, कारण चेंडूची मागणी करतायत. चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू जर अवेलेबल नसेल तर आपण नवीन चेंडू द्यायचा आहे, कारण पहिलीच मॅच आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडासा होता, पण तो बीमर पंचांचा इशारा आला आणि अगदी कव्हरच्या डोक्यावर फटका खेळला गेला. पंचांचा इशारा. पंच इशारा काय करतात पाहूया. चेंडू येतोय. आकाश पुन्हा एकदा फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा कुणाल पूर्ण करतोय. 3 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 23. संघाची प्रमुख जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, कारण कुणाल खेळपट्टीवर आहे, शरद खेळपट्टीवर आहे. दोघांकडे क्षमता आहे खरं तर मोठे पटके खेळण्याची.
आकाश पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. महागडा ठरतोय. याला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकलिपला थोडं खाली केलं आणि गोलंदाजीने खेळलं. गोलंदाजीने अडवण्यात यश आलं, मात्र एक धाव वाचवू शकला नाही. एक धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती 24. तिसरं षटक हे मार्गस्थ. अजूनही धावसंख्याला वेग तितकासा आलेला नाहीये, कारण अधिकांश आपण पाहतोय की खेळपट्टी सातत्याने फलंदाजीला पोषक ठरलेली आहे. हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नो लुक शॉट, मात्र चेंडू हवेत, झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आकाश थोडासा नाराज आहे, कारण सोपा झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअरला सुटतोय आणि बघितला पण नो लुक नजर समोर होती, मात्र फक्त आपल्या अंदाजाने तो फटका खेळला होता. त्यामुळे टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नव्हतं. पंतांचा काय इशारा? बॉयस 4 धावांसाठी चौकार. चार धावा मिळतात. मिसफील्ड झालं, मात्र पंचाने बघितले चेंडू हा सीमारेषेला टच होतोय आणि इशारा करता 4 धावा. 28 धावा झाल्या. 28. फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. चेंडू हवेत आहे. कव्हरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या दोघांमध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. धावसंख्या आता मात्र वाढते. धावसंख्या होती 30. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येस, 4 चेंडू झाले टाकून. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, निर्धारित 4 ओव्हरची मॅच. आकाश लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलाय. चेंडूला चेंडू सरळ जाते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव खरं तर कुणालला घ्यायची होती. एकच धाव मिळेल, मात्र दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते, कारण 4 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर कुणाल आणि शरद मध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना दोघेही दिसतात. धावसंख्या झालेली 31. 14 या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झाला होता. म्हणजे उपयुक्त पार्टनरशिप म्हणता येईल. 17 धावांची पार्टनरशिप. आकाश या षटकामध्ये महागडा ठरतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. याला मात्र फटका गेलेला मिस टाइम. फटका फसलेला आहे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा सुंदर झेल आणि याचबरोबर शरद याची खेळी समाप्त. धावा जमवण्यात अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि आय थिंक भद्रावती कालेर हा संघ 45+ कडे पाहत असणार आहे. यस, इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल, कारण दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वीर आणि दापोडे, त्याचबरोबर जयदुर्गा बी टेमगरपाडा दोन्ही संघ कॅप्टन उपस्थित झाले आणि हीच डिसिप्लिन प्रत्येक वेळेला ठेवत मित्रांनो. हे पाच वीर आणि दापोडे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे कॅप्टन अगदी 2 षटके संपल्यानंतर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये तुम्ही डिसिप्लिन ठेवणं फार गरजेचं. क्रिकेट खेळतात तुम्ही, खेळाबरोबर तुम्ही डिसिप्लिन सुद्धा ठेवायला हवी. वेळेचं भान तुम्ही ठेवलं तर तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळेल.
चौथं षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील. आज दिलीप पाटीलचा समावेश केलेला आहे का बघावं लागेल. मोस्ट एक्सपिरियन्स म्हणून नेहमीच नाव घेतलं ते दिलीप पाटील. पण दिलीप पाटील बॅटिंगसाठी अगदी लोअर मिडल ऑर्डरला येत असतो. भूषण पाटील चौथं षटक आणि त्याचा सामना करेल कुणाल. हर्षल नॉन स्ट्रायकर येणार. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण बचावात्मक क्षेत्ररक्षण. बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. भूषण शॉर्ट रनअप. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू हा स्वैर आहे, दिशाही नाही, उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. चॅलेंज केलेलं आहे पंचांचा जो निर्णय आहे, डिसिजन आहे, त्याला चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग साईडनं. फिल्डिंग साईडनं चॅलेंज केलेलं आहे. आमचे तिसरे पंच निवृत्ती मुकादम टीव्ही पंच आहेत, पाहणी करतील आणि लगेचच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ वाईड बॉल. पंधरा धावांवर कुणाल खेळतोय. 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. धावसंख्या झाली 32, 32. एक मात्र बॅटर असा आहे, कामेशने खरं तर एक सुरुवात चांगली केली होती, मात्र फार वेळ तो खेळपट्टीवर थांबू शकला नाही. याला मग ताकदवर फटका ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या नेल्सन डबल 3, 33. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 किंवा 2 मोठे फटके जर लगावले गेले तर 40चा आकडा पार होईल. आणि आता बॅटिंग करण्यासाठी डावखुरा फलंदाज हर्षल खार पाटील. हर्षलला खरं तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जागेवरनं खेळण्याचा फुटवर्क बघायला मिळालेला नाहीये. फुटवर्कचा वापर तुम्ही करायला हवा, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. पदलालित्य, पायाची हालचाल. भूषण मार्गस्थ होईल. राईट आर्म थोडासा पुढे येऊन खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, पण मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. कुणालने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावसंख्या वाढते 34. जीत तरे तसेच प्रियेश तरे आपण कुठे असाल मान्यवर प्रेक्षकामध्ये, आपण मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. भूषण शॉर्ट रन अप, राईट आर्म, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे आणि आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा षटकार कुणालच्या बॅटमधून येतोय. जर आपण बघितलं त्यामध्ये एकेरी धाव आहे, दुहेरी धाव आहे, तिहेरी धाव आहे, चौकार आहे, षटकार आहे. 5 धावा दिसत नाहीयेत. भूषण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म,
अराउंड लेग त्रिफलाचित. डीजे सन्मान्य महेंद्र पाटील साहेब यांच्या नावाची धून आपण ऐकली. खरं तर महेंद्र पाटील साहेबांचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की केवळ खारबाव गावापुरतं मर्यादित त्यांचं सामाजिक कार्य नाही आहे. कुठलाही प्रश्न जर बघितला आपण सातत्याने सामाजिक कार्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वीर तानाजी दापोडे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा दोन्ही कॅप्टन. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इट्स डॉट बॉल. चौथं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झाली आहे 40 बरोबर 10ची सरासरी आणि जिंकण्यासाठी मात्र 10.25 म्हणजे 41 धावा करायच्या आहेत. आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स. वी तानाजी दापोडे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा दोन्ही संघ कॅप्टन आणि आमच्या रविकांतजी पाटील त्याचबरोबर रविकांतजी तरे आमचे दोन्ही मान्यवर यांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. रविकांतजी पाटील त्याचबरोबर आमचे रविकांतजी तरे हे दोन्ही मान्यवर यांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. विश्व डेव्हलपर्स टॉस बॉक्स त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. विश्व डेव्हलपर्स कॅप्टन येतात दर्शन नाईक, व्हेरी पॉप्युलर, स्वतः उत्कृष्ट कॉमेंटेटर सुद्धा आहेत दर्शन नाईक. त्याचबरोबर आमचे वीर तानाजी दापोडे संघाचे व्हेरी पॉप्युलर कॅप्टन येत आहेत. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉईन दोन्ही कॅप्टनसाठी दाखवतोय. एक बाजू कारण स्पर्धा जी आहे सरपंच चषक 2026 त्यामुळे एक बाजू आणि याचं आयोजन जे केलेलं आहे ऑल स्टार ग्रुप खारबाव, स्वप्नीलजी पाटील असतील, मोनीजी तरे तसेच त्यांची इतर सहकारी. पण ही 2 नावं प्रामुख्याने आम्हाला घ्यावी लागतील कारण ऑल स्टार ग्रुपचे दोन्ही आधारस्तंभ आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा. त्यामुळे एक बाजू सरपंच चषक 2026 आणि दुसरी बाजू ऑल स्टार खारबाव. रविकांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस करतील. कॉलिंग कोण करणार आहे? वी तानाजी दापोडे संघ कॅप्टन. त्यांचं म्हणणे ऑल स्टार आणि आलेलं सुद्धा आहे ऑल स्टार. रविकांतजी पाटील आपलं खूप आभार. आपण टॉससाठी आलात त्याचं. रविकांतजी तरे आपलं सुद्धा आभार. पुन्हा आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी थोडीशी चर्चा झालीच पाहिजे कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. कसं वाटलं मैदान आणि कसं वाटलं आयोजन? मैदान खूप छान आहे आणि त्याच्याहून सुंदर आयोजन केलेलं आहे. टॉस जिंकलेले निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरची मॅच आहे. साधारण काय माइंडसेट असेल? किती धावांपर्यंत जर थांबवलं तर तुम्ही विजयश्री खेचून आणू शकता? समोरील संघ खूप बलाढ्य आहे, त्याप्रमाणे त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आज पूर्ण संघ आहे की कोणाची उणीव भासणार आहे? पूर्ण संघ आहे आणि रोहनची उणीव नक्कीच भासते, तो बाहेर आहे सध्या. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शन कसं वाटलं आयोजन? कारण दर्शन म्हटलं की पॉप्युलर कॅप्टन त्याचबरोबर पॉप्युलर समालोचक, कसं वाटतं? आयोजन म्हटलं ते महेंद्रदांचा कुठलाही प्रोग्राम असो, म्हणजे ते क्रिकेटचे सामने असो किंवा इतर सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रम असले तर महेंद्रदांचं आयोजन, त्यांचं नियोजन हे खूप शिस्तबद्ध असतं आणि ती शिस्त इथे आल्यानंतर दिसते आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. चांगल्या प्रकारचं ग्राउंड्स आहे आणि अशा ग्राउंड्सचं खेळाला आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी खारबावकरांचं आणि महेंद्रदांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. टॉस महत्त्वाचा होता का? आणि टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? हो, टॉस महत्त्वाचा होता आणि जर मी टॉस जिंकला असता तर मी क्षेत्ररक्षण करणार होतो. पण आता बॅटिंग करायची आहे.
पण आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे. म्हणजे तुम्ही जरी बॅटिंग करणार असाल, एक मोठी धावसंख्या उभी केली तर तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. काय माइंडसेट असेल, किती धावपण देण्याचा प्रयत्न असेल, आणि आज जयदुर्गा बी टेमगरपाडा हा पूर्णपणे संघ आहे की कोणाची उणीव असेल? हो, ऑलमोस्ट सर्व यंग प्लेयर्स आहेत. मला आणि हरीला सोडलं तर बाकी सर्व यंग प्लेयरांना घेऊनच खेळतोय. थोडासा नवखा संघ आहे आणि आज तरी अपेक्षा आहे की सर्वच खेळाडू आहेत खेळण्यासाठी. आणि जवळजवळ 4 षटकांचा विचार केला तर या ग्राउंडच्या भौगोलिक रचनेचा विचार करता आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरी मॅच जी होईल, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून तानाजी दाभाडे संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. प्रथम फलंदाजी करताना 15वरती कालेर संघाने या 6 गाड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या. ते 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सरपंच चषक खारबा 2026 मधील हा उद्घाटन सामना आपण पाहतो. उद्घाटन सोहळ्यानंतर इथे खोलवर टॅपाचा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला मिड रिझनमध्ये चेंडू जातोय. एका धावेने अकाउंट ओपन केलं जातंय. उद्घाटन सामना आपण पाहतोय 15वरती कालेर विपक्ष VR स्पोर्ट्स पूर्ण या दोन संघामध्ये आहे. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे विपक्ष जयदुर्गा बी टेमघरपाडा या दोन संघामध्ये. इथे समोर चेंडूला 20 सेफ मध्ये मदत क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय शरद पाटील जो कालेर संघाकडून वैयक्तिक पहिल्याने सांगी पहिले षटकात आलतोय. गोलंदाज आकाश पाटील आणि या प्रतीक मिटकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. शरद पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र अतिशय चांगला फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही. वाईट ऑफ मिड ऑन रिझनमध्ये या क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने या षटकामध्ये धावफल घालता ठेवल्या. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्येत 2 आपण बघतो. 41 धावांचं टार्गेट आहे. इथे मात्र मेश टाइम फटका चेंडू हवेमध्ये फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या सेफ अँड नंदन पाटील आणि येथे मात्र पहिला फलंदाज बाद होतो या VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. ऑलस्टार ग्रुप अँड साईस खारबाव तसेच आपण पाहतोय मोनीजी तरे आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या स्वप्नातून साकारली ही स्पर्धा आपण पाहतोय. महेंद्र पाटील साहेब जे साईस स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्वेसर्व आहेत आणि प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज आकाश पाटील. आकाशाने आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्न तो बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. दोन या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आकाश पाटील.
41 धावांचं आव्हान आहे. 41 या लक्ष्याचं पाठलाग करताना व्ही आर स्पोर्ट्सचा पूर्ण संघ आपण पाहत आहोत. इथे मात्र ऑन साईडला मिड मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. हंगाने चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण संघाचे पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलेवर पाहायला मिळते ती 4 धावा. दरम्यान अपूर्णांग अशोक म्हात्रे या मॅडम माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. मोस्ट वेलकम. आपलं देखील सरपंच चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकात समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या एक बाद धावपलीवर पाहायला मिळते ती 4 धावा. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये तब्बल अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण उद्घाटन सामना पदवी सरपंच चषक खारबा 2026 मधील व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष भद्रावती काल्हेर या 2 संघामध्ये पहिल्या डावामध्ये आपण जर बघितलं तर भद्रावती काल्हेर संघाने या 4 षटकामध्ये धावपलेवर 40 धावा जोडल्या होत्या 6 गाड्यांच्या मोबाईल बरोबर 10च्या सरासरीने आणि 41 धावांचं इथे टार्गेट ठेवलं गेलं आहे व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण या संघासमोर. पहिले षटक शरद पाटील याचं पॉवरफुल राहिलेलं आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज यांनी केलेला आहे कारण फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी कर्ज केले आहेत आणि आता आपण दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज रोशन म्हात्रे. दोन दिवसीय स्पर्धा आपण बघूया. सरपंच चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत भद्रावती काल्हेर विरुद्ध व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण या 2 संघामध्ये. आणि आता मध्ये विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉवरप्लेच्या षटकाची समाप्तीनंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. मिड मध्ये झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज झेल बाजूपाने बाद होताना मात्र इथे बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केली आहे. हेच भीमरसाठी इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी आणि म्हणूनच आता दुसरा फलंदाज देखील बाद होताना आपण मध्ये पूर्ण या संघाचा प्रतीक मिटकर हा बाद होताना पाहायला मिळतोय. कुणालाचं कौतुक करावं लागेल कारण अतिशय चांगला झेल डेमेटिक रिझन मध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण संघाकडून राज मिटकर. प्रतीक मिटकर बाद झाल्यानंतर राज मिटकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना सतरा चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना गोलंदाज रोशन मात्र पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल त्रिफला उद्ध्वस्त करताना आपण पाहतो यू मिस ॲट डेफिनेटली हिट.
बोल्टच्या रूपाने फलंदाज बाद होताना आणि आता मात्र रोशन मात्र विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. पाहूया सरपंच चषक 2026 खारबावमधील पहिली विकेट हॅट्रिक रोशन मात्र पूर्ण करेल का. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड स्टॉफर याच्या नावे, तर वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला गोलंदाज ठरला होता पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पाकिस्तानचा जलालुद्दीन, ज्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा कारनामा केला होता. आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये हा विक्रम ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेड लीच्या नावे आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि रोशन म्हात्रे देखील विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. सरपंच चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक तो पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल असणार ना, हॅट्रिक चेंडूचा सामना करण्यासाठी गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय धीरज चौधरी. या षटकामध्ये पूर्णपणे घसरून कोंडी उडताना आपण पाहतोय या पूर्ण संघाची. मग तर या स्थितीतून आता फलंदाजांना सावरावं लागेल, कारण समीकरण आपण बघितलं तर अजूनही 16 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 16 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. गतीमध्ये परिवर्तन जोरदार आफील मात्र पंच संपत नाहीत. चांगल्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून आणि पकडून ठेवताना गोलंदाज आपण बघतोय फलंदाजांना. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव रोशन म्हात्रे यांनी खर्च केलेली नाही. 15 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. इथे स्ट्रेटचा फटका स्वतःच्या फाउलरमध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र डीप मिडॉनच्या मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. अखेर धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 3 फलंदाज बाद झालेत. VR स्पोर्ट्स पूर्ण संघ 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहत आहोत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे विपक्ष जयदुर्गा बी टेमघरपाडा या 2 संघामध्ये. इथे मात्र ऑन साईडला कावकर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र स्लॉफी वर्क सुमार त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रणय पाटील तिथे सज्ज होता मात्र झेल तो कॅरी करू शकला नाही आणि परिणाम स्वरूप होत जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा देखील पूर्ण करतात. धावसंख्या 7. भूषण पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 41 धावांचं टार्गेट आहे. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना VR स्पोर्ट्स पूर्ण संघ पाहायला मिळतोय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. रोशन मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज भूषण पाटील. इथे मात्र बॅट हातातून निसटली जाते. तर अशा प्रकारे या निर्धाव चेंडूने षटक म्हणजे 17च्या सरासरीने आता मध्ये धावफलकावर धावा जोडावे लागतील VR स्पोर्ट्स पूर्ण संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आपण पाहतोय ऑल स्टार ग्रुप आणि साई स्पोर्ट्स खारबा आयोजित सरपंच चषक 2026 आयोजन आणि स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. आपण पाहतोय मोनीशजी तरे स्वप्नीलजी पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान सरपंच प्रथम नागरिक खारबाव आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व महेंद्र पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला पाण्याची सुविधा जितेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून पोहोचले त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. वायफाय सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे. हरीश चौघुले यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आणि हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देणाऱ्या कालिकामाता कालवार संघाचा आणि कालिकामाता कालवार तसेच कालवार ग्रामपंचायत देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला शीतपेय कोल्ड्रिंक्स स्पॉन्सर केले गेले
कैलासवासी बलिराम लडके पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश बलिराम पाटील मामा यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये फक्त 7 धावफलकर इथे पाहायला मिळतात पूर्ण संघाच्या. 3.5 सरासरीने या धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. मात्र इथून आपण जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून 17ची सरासरी राखावी लागेल VR स्पोर्ट्स पूर्ण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कामेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर समोर जाईल फलंदाज धीरज चौधरी जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. चौथा आदरा VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. नवीन फलंदाज प्रजेश मिटकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झालेत. पूर्ण संघाची पूर्णपणे घसरकुंडी उडालेली आहे. आपण पाहतोय जी अपेक्षा केली गेली होती ती अपेक्षा पूर्ण करताना पूर्ण संघ पाहायला मिळत नाही. दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय वाईट. अवंतरता वाद रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 41 लक्षाचा पाठलाग उद्घाटन सामन्यामध्ये VR स्पोर्ट्स पूर्ण संघ करताना आपण पाहतो पंधरावरती कालेरे या संघासमोर. कामेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला पिकअप शॉट आणि हा चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मधून सीम आपार. या इनिंग मधील हा पहिला चौकार. दहा चेंडू आणि 10 चेंडूचा खेळ शेष असताना 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ एक आमेश पाटील तिसरं षटक चालताना आपण पाहतोय. रन केलेल्या चेंडूला मिड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे आपण पाहतो अति घाई संकटात नाही. अखेर रनआउटच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होताना पूर्ण या संघाचा. बाजल्यात निम्मा संघ गारत आपण बघतोय. अर्धा संघ डागोरच्या असलेला परतलेले आणि आता मध्ये VR स्पोर्ट्स पूर्ण संघ करून नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अथर्व टावरे ज्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. फक्त 1 धाव खर्च करताना 3 सफलता अर्जित केली होती. दुसरं षटक त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलं होतं आणि तोच आता मात्र खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 9 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फुलटा चेंडू आहे. टर्न केलेल्या चेंडूला फाईन केलेला आहे आणि फाईन रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार.
8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या डावामधील हा दुसरा चौकार रमवतोय अथर्व टावरेच्या बॅटमधून चौकाराने त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. कामेश पाटील राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र खेचून मारलेला हा फटका क्षेत्ररक्षक इथे सज्ज आहे एका हाताने आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडताना फलंदाज बाद होतोय अथर्व. पुन्हा एकदा समीकरण आता बदलताना पाहायला मिळते. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये न्यू बॅटर धीरज. सात चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ललित पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल आपण आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑलस्टारचे ते मेंबर आहेत ऑलस्टार आणि साईस खारबो यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. फुलटा चेंडू फायदा उचलता आला नाही. मिस टाइम फटका फायनल रिझन मधून झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना झेलपाच्या रूपाने. होतं गावदेव दिव्य विपक्ष वरळी स्पोर्ट्स ताडाली या दोन संघामध्ये मोठा फटका. इथे मात्र या कॉक मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज जफेल. तब्बल 8 फलंदाज बाद झालेले आहेत. समीकरण पाहतोय आपण 5 चेंडूचा खेळ शेष आणि 5 चेंडूमध्ये इथून 24 धावांची आवश्यकता आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. विराट स्पोर्ट्स पूर्ण संघाचे कुठलाही फलंदाज खेळपट तल ठोकून फलंदाजी करताना दिसलेला नाही. समोर खेळल्या चेंडूला 20 सेफ मध्ये लॉंगर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते ते 18 वर. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे.
यावेळी सामनावीर फलंदाज दर्पण. यावेळी मिस टाइम फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना आणखीन एक फलंदाज फेल. समोर खेळलेला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय या तिथे कामेश पाटील चेंडू फील करतोय. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. आणि आता फक्त फॉर्मॅट लेफ्ट राहिलेले कारण 2 चेंडूमध्ये तब्बल आपण बघितलं तर 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मिशन इम्पॉसिबल पूर्ण संघासाठी. इनसाइड आउट ऑफ फटका एक्स्ट्रा को रिझल्ट मध्ये. हो वॉट अ कॅच. एक हात का कमाल. अभिनंदन भद्रावती काल्हेर यांना हार्डलक वेअर स्पोर्ट्स पूर्ण अभिनंदन. नंदन पाटील हार्डलक आकाश पाटील. वेअर स्पोर्ट्स पूर्ण संघाने आपण संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. तर मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय ज्याची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे तो कामेश पाटील ठरला आहे या सामन्यात सामनावीर. कारण फलंदाजी करताना आपण बघितलं तर सलामी लावून 11 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. आणि त्यानंतर तिसरं षटकात आलताना त्यांनी 10 धाव देऊन 3 विकेट देखील घेतले होते. तो कामेश पाटील ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट देखील पाहायला मिळतोय. कप्तान चले सीनादान. आपण पाहतोय मेडल दिलं जाते अपरंदाई अशोक म्हात्रे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे शुभ असते. त्यानंतर ही कोल्ड्रिंक्स दिली जाईल. ललित पाटील यांचे शुभ असते आपल्याला पाहायला मिळते. जे आम्हाला स्पॉन्सर केलेले कैलासोची बलिराम लडक्या पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश बलिराम पाटील मामा यांच्या माध्यमातून. तर बोलू आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात समालोचन कक्षामध्ये देखील करणार आहोत. पण बदल समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. तर समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील व्हॉइस ऑफ बाफाने आमचे सहकारी समालोचक संदीप गावण सर. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद शोभाजी धुमाळ सर. 14 विद्या आणि